त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, महापालिकेचे अधिकारी, संबंधित खात्याचे अधिकारी आणि उपस्थित शिवजन साहेब, आपण निवडणुकीच्या अगोदर एक आपल्या खात्याकडून पत्रक येतं की असे मार्ग लोकांनी नागरिकांनी अवलंबावे, पर्यायी मार्ग दिला जातो. परंतु पर्यायी मार्गातून जात असताना अनेक अडचणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आपले वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी जे काय संबंधित मार्ग आहेत ते एकदा पाहणी करावी. कारण त्या मार्गावर अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असतं, गाड्या लावून लोक गेलेले असतात, त्यामुळं तिथून येण्या जाणाऱ्या लोकांना खूप मोठा त्रास होतो. तर एकदा त्या बाबतीत आपण पाहणी करू, ही एक सूचना झाली. दुसरी सूचना अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये एखादा कोणतरी व्यक्ती एखाद्या राष्ट्रीय पुरुषाबद्दल काहीतरी बोलतो आणि वादन निर्माण, आणि तो लढा पोलिसांनी त्या संघटनेच्या लोकांच्या समोर हा लढा चालला. तर आपण बऱ्याच घटनेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत म्हणजे गुन्हा दाखल करतात. त्या पद्धतीनं जर आपल्याला करता आलं, मी तर एक अर्ज खवगरचौडी पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीच्या विरोधात दिलेला आहे, परंतु अद्यापर्यंत काय मला तिकडून निरोप आलेला नाही आहे. पण आपल्याकडून जर सुद्धा जर काही काही वेळेला एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याकडून काही घटनेत गुन्हा दाखल केला जातो, तर त्या बाबतीत सुद्धा आपण त्या बाबतीत विचार. त्याचबरोबर साहेब, आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता येणारा काळ हा महापालिकेचा आहे. त्यामुळं कुठल्या व्यक्तीचा काय रोल असेल किंवा काय स्ट्रॅटेजी असेल आणि तो त्या संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर तो कुठल्या संघटनेचा, कुठल्या जाती धर्माचा याचा विचार न करता त्या व्यक्तीवर कडक कारवाई करून या शहराची शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. दुसरी एक घटना अशी आहे, या महापालिकेच्या निवडणुका येत असताना गल्लीबोळात काही आका मंडळी, ही आका मंडळीच्या बाबतीत आपण पाऊल उचललेले, बऱ्याच जणांना मकोबा वगैरे लावलेले आहे. परंतु काही जे आकाचे आका आहेत पडद्यामागं, त्यांचं रेकॉर्ड आपल्याकडे आहे साहेब. पूर्वी ते कसे वागलेत, आता कसे वागतायत, त्यांचे काय उपयोग आहेत, अशी आका मंडळी आहेत. त्या आका मंडळींची एकदा आपण ओळखपर्यंत त्यांना अत्यंत गरजेचं. आणि हा सर्व हे गल्लीबोळात त्या आकाच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. त्याला आत्मपुरवठा साहेब, बेकायदेशीर धंद्यातून निर्माण होणारी बेहिशोबी संपत्ती त्यांना पुरवली जाते. हे गल्लीबोळात ते आता सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य लोक सर्वजणच पोलीस स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही. तेव्हा माझी विनंती आहे की या बाबतीत सुद्धा आपण थोडं दक्ष राहिलं पाहिजे. महापालिकेच्या बाबतीत कारंजे साहेब आहेत, ते आमच्या शहरातलेच पडले, आमचे मित्र पडले, त्यामुळं जास्त कठोरपणे बोलता येत नाही आम्हाला मित्र असल्यामुळं. पण एक माझी विनंती आहे, महापालिकेचे रस्ते दुरुस्त करत असताना रस्ता दुरुस्त केला जातो साहेब, पण काय होतं, ते रस्ते दुरुस्त करताना टेंगळं आणले जातात त्या रस्त्यात. म्हणजे ते मिश्रण टाकलं जातं पण सफाई केली जात नाही त्याची. त्या टोपल्याचे टेंगळं रस्त्यात जागोजागी दिसतात, तेवढे आपण सूचना केली तर बरं होईल. आणि विद्युत मंडळानं विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि जर काही अडचणी आल्या तर आम्ही साहेब तुम्हाला भेटूच. काय अडचण आली तर सगळ्या सूचना इथं करणं योग्य नाही. वेळेचं बंधन आहे, आपण तुला बोलण्यास संमती दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. आपण सुद्धा